हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. सर्व दर्शन हा, ज्याला सर्व काही दिसते, ज्याला सगळीकडे डोळे आहेत. पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराचे एक सुंदर घोषवाक्य म्हणता येईल असे वाक्य आहे. योगेश्वर इज द हेड ऑफ दिस हाऊस, unseen guest at every meal, silent listener to every conversation. या शरीराचा, घराचा तो स्वामी आहे. तुमची प्रत्येक गोष्ट, कृती तो साक्षीभावाने बघणारा आहे. तुमच्या प्रत्येक इच्छापूर्तीकडे तो लक्ष ठेवणारा आहे. तुम्हाला विवेकबुद्धीचे वरदान दिले असल्यामुळे तुमचे सत्कृत्य असो वा दुष्कृत्य असो, त्यात भगवंत ढवळाढवळ करत नाही. पण त्या पाठीमागील आपली भूमिका जर योग्य असेल तर समाधानाची अनुभूती येते. भूमिका योग्य नसेल तर टोचणी मनाला लागायची व्यवस्था त्यानेच केली आहे. आता आपणाला जाणवेल की भगवंताचे डोळे कशा स्वरूपाचे आहेत आणि ते सगळीकडे कसे लक्ष ठेवतात. सुखाची अनुभूती आणि दुःखाची टोचणी या गोष्टी फक्त आणि फक्त मनुष्य योनीलाच वरदान म्हणून लाभलेले आहेत. आहार, निद्रा, भय, मैथून या प्राणीमात्रांच्या मूलभूत संवेदनेपलीकडे ज्ञानप्राप्तीची इच्छा हे मनुष्यास दिलेले वरदान आहे. या वरदानाचा योग्य तोच उपयोग करणे हे आपले कर्तव्य आहे, नाही का? यासाठी आपले जीवन ज्ञानप्राप्तीसाठी, आत्मदर्शनासाठी पूरक बनवणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या अंतर्मनाला साक्षी ठेवून तो अनेक डोळ्यांनी आपल्याला बघतो आहे हे जाणून आपली प्रत्येक कृती ही विधायक, सृजनात्मक होईल असे बघूया. मनुष्य जन्माची सार्थकता ही सृजनात्मक कार्यामध्ये आहे, विध्वंसक कार्यामध्ये नाही. हे जाणून प्रत्येक कामामध्ये भगवंताचे अधिष्ठान ठेवूया. त्यांच्या डोळ्यांमधील प्रेमभाव, प्रेम, कौतुक हे अनुभवूया. कृतार्थ होऊया. हरिओम.